तिकडे सूरज निकीला सांगतो की मला राग आला तर मी डायरेक्ट मारायला जातो. तर असं का सांगतोय चला तर बघूया. तर इकडे सूरज वगैरे बोलत बसलेले असतात, तर या बाजूला अरबाज त्यांचा ग्रुप बोलत बसलेला असतो. तर निकी सूरजला हाक मारून बोलवून घेते. सूरज देखील येतो आणि त्यानंतर तो निकीच्या जवळ बसतो. तर कम्फर्टेबली बस असं निकी त्याला सांगत असते. तर सूरज देखील तिथे व्यवस्थित बसतो आणि त्यावरती निकी त्याला विचारते की तुला माझ्याबद्दल कोणी चावी तर दिली नाही ना, म्हणजे तू वर्षाताईंच्या बाजूने माझ्याबरोबर भांडलास म्हणून इथं निकी असं विचारत असते. तर सूरजला हे वाक्य कळत नाही, तर तो म्हणतो की चावी कोण कशाला देईल, इथे कोण कोणाबद्दल बोलतच नाही, मग कशाला मी बोलेन, आणि तुला तर मी बळच का बोलेन. तर ते बळच हा शब्द निकीला कळत नाही. तर त्यावेळेस वैभव तू सांग असं म्हणून सूरज त्याला सांगतो. तर वैभव म्हणतो की बळच म्हणजे मी उगाच तुला येऊन का बोलेन. तर सूरज म्हणतो की मी जरासा घाबरतो. त्यावर जान्हवी म्हणते हो ते तुझ्याकडे बघून दिसतंच की तू घाबरतोस. तर अरबाज सांगतो घाबरू वगैरे नकोस, बिनधास्त राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि काहीही घाबरू नकोस, बिनधास्त बोल. तर सूरज म्हणतो की माझं कसं आहे, मी कधीतरी काहीतरी बोलेन असं मला वाटतं. त्यावरती निकी म्हणते की म्हणजे, तर मी कदाचित असं बोलत असताना अचानक माझ्या तोंडातून काहीतरी जाईल असं त्याला भीती वाटते, असं वैभव तिला इथं समजावून सांगतो. त्यावर निकी म्हणते की असं काही नाही रे, तू बिनधास्त बोल, बिनधास्त राहा, आमच्याशी येऊन बोल. त्यावरती सूरज म्हणतो की मला भीती वाटते की मला राग आला, मी काहीतरी बोललो तर मला राग सहन होत नाही आणि मी डायरेक्ट मारायला जातो, यामुळेच मी इथे शांत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यावर निकी म्हणते की बाई आणि सगळेच हसत असतात. तर सूरजचा हा इनोसंट स्वभाव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.